लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये आज संतापलेला शेतकरी रस्त्यावर उतरलाय। कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली आल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। गेल्या काही दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या कांद्याला किलोमागे अवघा 7 ते 8 रुपये दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले। 2 ते 3 दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून आपला निषेध नोंदवला होता, मात्र तरीही दरात सुधारणा होत नसल्याने संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। एकीकडे बदलत्या हवामानामुळे कांद्याचे उत्पादन घटले तर दुसरीकडे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। कांदा विकायचा की रस्त्यावर फेकायचा, आम्ही जगायचं की मरायचं, आता अर्थसवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। कांद्याला तातडीने हमीभाव द्यावा आणि तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत। शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे लासलगाव परिसरात तणावाचे वातावरण असून आता शासन यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।